नंतर त्याचा अधिकार शाबूत राहतो आणि आपण द्यावा, तो काय आपल्याला मिळाला नाही अशी असणारी परिस्थिती आहे. समाजाचे असणारे अनेक बांधव कोर्टामध्ये गेले आणि त्यांना म्हणत होतो आणि हात जोडून विनंती करत होतो की कोर्टात कृपा करून द्यावं. हा प्रश्न कोर्टात सुटेल अशी परिस्थिती नाही आणि जायचं असेल तर मी त्याला असं म्हणालो की तुम्ही या महाराष्ट्राचे 3 भाग आहेत. एक भाग मुंबईला की ज्याच्यामध्ये विदर्भ नाही, दुसरा निजामचं राज्य की ज्याच्यामध्ये मराठवाडा नाही अशी असणारी परिस्थिती. तेव्हा हा जो मुंबई इलाका होता, हा जुना मुंबई इलाका हा इस्लामाबाद सुरुवात होता आणि म्हैसूरपर्यंत होता अशी परिस्थिती. तेव्हा 1936 साली शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब याच्या याद्या करण्यात आल्या. त्या याद्या त्या राज्यांपुरत्या मर्यादित, म्हणजे मुंबई प्रॉव्हिन्सची होतं ती यादी किती होती. सीपीएम बिरार होतं ते सीपीएम बिरार तिथल्या मर्यादित होतं. उरलेले राज्य जे होते त्या उरलेल्या राज्यांपर्यंत 1960 साली नवीन राज्य निर्माण झाले आणि सीपीएम बिरार हे जे राज्य होतं हे संपण्यात आलं. त्याचं मध्य प्रदेश झाला, भोपाळ हे त्याचं हेडक्वार्टर झालं. पूर्वी सीपीएम बिरारचं असणारं हेडक्वार्टर हे नागपूर होतं. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर ज्याला चांदापूर म्हणत असत, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा ही सगळी महाराष्ट्रामध्ये. माझ्या अगोदरच्या एका व्यक्तीने जसं म्हटलं की आपल्याकडे शिक्षण नाही आणि शिक्षण नसल्यामुळे ती दक्षता घेतली पाहिजे होती, ती दक्षता घेण्यात आली नाही. ती दक्षता म्हणजे 2 राज्यांचं एक राज्य झालं. त्यावेळेस त्या राज्यांमधल्या सवलती ज्या होत्या या त्या भागातल्या लोकांना काय मिळतील अशी असणारी परिस्थिती. ही दक्षता न घेतल्यामुळे अनेक जणांना 1960 नंतर ज्या ब्रिटिशांच्या काळात सवलती मिळत होत्या त्या मिळायच्या थांबल्या, अडचणी निर्माण झाल्या आणि आता बंद झाला अशी असणारी परिस्थिती आहे. कोर्टात निकाल लागलाय. हा निकाल आपल्या असणाऱ्या विरोधात आहे. तर माझ्याकडे असणारे अनेक जण आले की याच्यामधला मार्ग काय. तर मी असं त्यांना म्हणालो होतो की विदर्भाची सरहद आपण असायला बघितली तर मलकापूरच्या पुढे आपण असायला गेलो तर जुनी सरहद ही मुंबई इलाक्याची. जुनी सरहद जी आहे ही मुंबई इलाक्याची लागते आणि म्हणून दोघांना एकत्र करून तुम्ही लढला तर अडचणी निर्माण होतात. अडचणी याच्यासाठी की मुंबई इलाक्याचे 3 भाग झाले. एक कर्नाटक झाला, दुसरा गुजरात झाला, त्याच्यातला काही भाग राजस्थानमध्ये गेला आणि आज जो महाराष्ट्र आपण बघतो त्या महाराष्ट्राच्या
त्यामुळे जळगाववाल्यांना जर भांडायचं असेल, जळगावातल्या खालच्या भागाला जर भांडायचं असेल तर त्यांचा आधार हा वेगळा आहे. कर्नाटकमध्ये मिळते का, गुजरातमध्ये मिळते. कर्नाटकमध्ये आणि गुजरातमध्ये मिळत असेल तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याला मिळालं पाहिजे. कारण का हा मुंबई इलाक्याच्या भागात, विदर्भाचं मी त्यांना असं म्हणालो की याचा आधार वेगळा आहे. याचा आधार सीपीएम विरार प्रॉव्हिन्स, की आज जे राज्य अस्तित्वात आहे त्याचं नवीन राज्य झालं ते मध्य प्रदेश. त्या मध्य प्रदेशची यादी जी आहे किंवा सीपीएम विरार प्रॉव्हिन्सची जी यादी आहे ती यादी जर आपण पाहिलं त्या यादीमध्ये समाजाचं नाव सापडतं अशी असतं. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की त्या शुल्क यादीमध्ये बदल करण्याचा अधिकार फक्त पार्लमेंट, राष्ट्रपतीला आहे, पंतप्रधानाला आहे, मंत्र्याला आहे. पण पार्लमेंटला सुद्धा अधिकार फक्त बदलण्याचा आहे, सुचवण्याचा नाही. बदलण्याचा आहे पण सुचवण्याचा नाही. बदल सुचवायचा जर असेल तर तो राज्याने केला आणि तो राज्याने करत असताना नुसतं मुख्यमंत्र्यांनी, मंत्र्यांनी, सेक्रेटरीने यांनी पत्र देऊन त्या ठिकाणी चालवलं. त्यांचं पत्र उचललं जातं, टोपलीमध्ये टाकलं. काही जण माझ्याकडे दिल्लीमध्ये असताना आले होते, साहेब हे पत्र आलेलं आहे. म्हटलं तुम्ही कोण आहात हे फक्त सांगू नका, मी तुम्हाला ते सेक्रेटरीची रिॲक्शन, ते सेक्रेटरीकडे घेऊन गेलो. म्हटलं मी मागच्या वेळेस आपल्याकडे आलो होतो, ते पत्र आहे. तर म्हटलं बघा डस्टबिन में फेंक दिया, डस्टबिन में दे दिया उसको, कोई वैल्यू नहीं, कोई महत्व नहीं है. मैं कहा क्यों? तो आप ही कानून की जानकार हो, आपको भी सिस्टम मालूम है, उस सिस्टम से आइए तो आपको या आप कुछ कर सकते हैं. उस सिस्टम से आए नहीं तो कागज कचरे के डब्बे पे चले. कुठलं विधान म्हटलं बघितलं ते म्हटलं हा सिस्टम काय होता. मग त्याने मी सिस्टम समजलं. विधानासर म्हटलं की मुख्यमंत्र्यांच्या बैठका होतात, अमुक होतात, त्याच्यामध्ये निर्णय होतो की यादीमध्ये बदल केला पाहिजे. केंद्राकडून एक पत्र येतं, राज्याच्या चीफ सेक्रेटरीला किंवा बदल करायचा आहे. राज्याच्या चीफ सेक्रेटरी जे आहे ते कॅबिनेटमध्ये ठेवतो. कॅबिनेटमध्ये निर्णय झाला की नाही आपल्याला सुद्धा काही जणांना नवीन सुचवायचा आहे, तर तो कॅबिनेटमधला झालेला निर्णय हा विधानसभेमध्ये जातो. विधानसभेमध्ये त्याचा असणारा ठराव होतो. विधानसभेमध्ये ठराव झाला की विधानसभा तिथे असणारी कमिटी गठीत करते. ती विधानसभेने गठीत केलेली कमिटी त्याचा सगळा अभ्यास करते, अहवाल सादर करते. अहवाल सादर केल्यानंतर तो अहवाल पुन्हा कॅबिनेटकडे जातो की शासनाचा विचार करण्यासाठी, आणि त्यानंतर तो अहवाल स्वीकारायचा की नाकारायचा हे त्या सभागृहाचं ठरलं. स्वीकारला तर ठराव मंजूर होतो आणि स्पीकरच्या सहीने, मुख्यमंत्र्यांच्या सहीने नाही, खात्याच्या मंत्र्याच्या सहीने नाही, तर त्या सभागृहाच्या स्पीकरनी ठराव आमच्या सभागृहामध्ये अनुक्रमित झालेला आहे असे असल्याचं पत्र
हे लोकसभेच्या स्पीकरला पाठवतो आणि त्याची असणारी एक कॉपी तो पंतप्रधानाला पाठवतो अशी असणारी. हे सोपस्कार झाल्याशिवाय केंद्रामधली यादी दुरुस्त होत नाही हे आपण असणारा लक्षात. कोर्टाचा निर्णय लागल्यानंतर अनेक जण माझ्याकडे आले की आमच्याकडे काही मार्ग राहिले, तर म्हटलं मार्ग राहिलेला आहे. मार्ग म्हटलं शिल्लक आहे आणि म्हटलं मार्ग शिल्लक आहे म्हणजे की विदर्भाचं वेगळं राज्य झालं. ज्या क्षणी विदर्भाचं वेगळं राज्य निर्माण होतं त्यावेळी शेड्यूल ट्राईबची यादी महाराष्ट्राची आहे ती लागणार नाही, तर जुनं सिटी म्हणजे सेंट्रल प्रॉव्हिन्स म्हणून असणारं जे राज्य होतं त्या राज्याची यादी जिवंत होते आणि त्या राज्याची यादी जिवंत झाली तर 55 साली त्यांनी मला होतं त्याचं पुन्हा असणारं या ठिकाणी सुरुवात होती. दुर्दैवाने तेवढा खोल जाऊन कोणी अभ्यास करत नाही. वकील मंडळीकडे आपण बसलो आणि गेलो तर आपल्याला वकील काय म्हणतो, तुझ्याच्यात काय लिहायचं ते सांग आणि आपण जे सांगतो तेच तो घेतो. म्हणजे हरला तर तो वकील काय म्हणतो, तू सांगितलं त्याच्यावरतीच मी लिहिलं ना. त्याने लोक त्याचा वापरलंच नाही, त्याने त्याचा अभ्यासच केला आणि म्हणून अनेक जणांचं असणारं जे आहे ते मी असं म्हणेन त्याचा असणारं अडचणी त्या ठिकाणी होत आहे. तेच म्हटलं की हा प्रश्न मिटला असेल त्या ठिकाणी मानतो, परंतु योग्य रस्त्याने योग्य मार्गाने आपण गेलो तर त्याचं पुन्हा इथे असणारं हे गोष्टी एक संधी मला असणारं ती दिसते या ठिकाणी आणि ती म्हणजे राज्यांची पुनर्रचना झाली पाहिजे अशी मागणी जोरात प्रत्येक राज्यात केली. महाराष्ट्र हे ज्यावेळेस निर्माण झालं त्यावेळेस महाराष्ट्राची संख्या 2 कोटीच्या आसपास. आत्ता आपण असं बघितलं तर महाराष्ट्राची संख्या 14 कोटीच्या वरती गेली अशी परिस्थिती आहे आणि खात्यातला मंत्री असेल किंवा सेक्रेटरी असेल त्याला 40 वर्ष झाली तरी तो सगळे तालुक्यात सगळे जिल्हे त्याला माहीत असतात अशी परिस्थिती आणि म्हणून पुन्हा छोट्या राज्यांची संकल्पना पुढे येते हे आपण लक्षात. छोट्या राज्यांची संकल्पना वेगळी आली तर विदर्भ हे वेगळं राज्य झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या. उलट मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की आपण सगळ्यांनी विदर्भातलं वेगळं राज्य व्हावं हे आपल्या सवलतीसाठी आपण असं म्हणू नये. पण तेलंगणा मधला बदल झाला, झारखंड मधला बदल झाला, राज्य छोटी झाली तशी बदल झाला. त्याच पद्धतीने विदर्भ जर छोटा झाला लहान राज्य झालं तर त्याच्यामधला असणारा बदल हा फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. आणि एक सगळ्यात महत्वाचा बदल मी जो म्हणालो तो यादीवरनं जी भांडणं आहेत. मुंबई इलाक्याची यादी विदर्भावरती जी लादली गेलेली आहे, मुंबई इलाक्याची यादी जी विदर्भावरती लादली गेलेली आहे ते थांबेल आणि सिटी अँड विरार मधली जी ओरिजिनल यादी होती 1936 साली ब्रिटिशांच्या काळात निर्माण झालेली यादी ती पुन्हा जिवंत होते आणि त्या जिवंत झालेली असणाऱ्या यादीमध्ये आपल्याला न मागता सगळ्याच गोष्टी मिळतात हे आपण असताना लक्षात. मी असं मानतोय की आता असणारं झारखंड हळूहळू एक विचित्र अवस्थेत चाललंय असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे.
महर्षी वाल्मिकींना आपण सगळेजण या ठिकाणी मानतो. रामायणाचे असणारे रचयिते आहेत असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. पण अयोध्येमधलं राम मंदिर उभं करताना किंवा बांधल्यानंतर कोणीतरी बोंबललं नाही तोपर्यंत वाल्मिकींचं महाराजांचं नाव आलं नाही अशी असणारी परिस्थिती. जनसामान्य माणसाकडून ज्यावेळेस असणारं ओरड झाली की वाल्मिकींचं सुद्धा महाराजांचं योगदान आहे आणि त्यालाही आपण असताना मान सन्मान केला पाहिजे, तेव्हा फक्त त्या न्यास कमिटीने आणि सरकारने दखल घेतली अशी असणारी परिस्थिती. मला सांगण्याचा मुद्दा हा की माणसं धर्म पाळतात का तर पाळत राहणार का तर 100% पाळतात. महात्मा फुले असतील, महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब असतील, या तिघांनीही धर्माचं असणारं स्थान माणसाच्या जीवनामध्ये मान्य आहे. माणूस धार्मिक संस्काराशिवाय, धार्मिक विचाराशिवाय, धार्मिक नीतीशिवाय स्वतःला नियंत्रण करू शकत नाही आणि मोठी आवश्यक बाब. तेव्हा महात्मा फुलेंनी सत्यशोधक धर्म याचा पुरस्कार केला. महात्मा गांधी यांनी असणारा वर्णाश्रमाचा पुरस्कार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धाच्या विचाराचा पुरस्कार. हे मान्य करण्यात एवढंच सांगितलं की हा माणसाला ज्याला कुणाला पूजायचे आहे, ज्याचे कुणाचे विचार मानायचे आहेत, त्याचे स्वातंत्र्य आपण त्या ठिकाणी दिलं पाहिजे. कारण हा त्याच्या जीवनाच्या मार्गाचा संबंध, तो राजकीय मार्गाचा संबंध नाही, तो त्याच्या आयुष्याच्या जीवनाच्या मार्गाचा संबंध आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये शास्त्राने ढवळाढवळ करता कामा नये आणि इतर कोणी ढवळाढवळ करता कामा नये अशी असणारी परिस्थिती. पण आत्ताच्या कालावधीमध्ये आपण असायला बघितलं की इथे बेरोजगारीचे प्रश्न असतात. दिल्ली सारख्या शहरामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन चाललेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी असंतोष वाढतो अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्याकडे दुर्लक्षित करणं, त्याच्याकडे कसल्याही प्रकारचं लक्ष न देत दर दिवशी या सरकारकडून आपण बघत असाल तर धर्माचा स्तोम माजवला जातो. धर्माचं राजकारण केलं जाते आणि एक भूलभुलैया आपल्याला असायला दिला जातोय की इथला असताना आपण जोपर्यंत संघटित होत नाही, इथे हिंदू जोपर्यंत संघटित होत नाही तोपर्यंत या बदमाश मुसलमानाला आपल्याला काबूमध्ये घेता येत नाही. माझ्यासारख्याला प्रश्न पडतो, इथे असताना कोळी असेल, धनगर असेल, माळी असेल, हा कधी राजा झाला नाही, हा कधी दिवाण झाला नाही, हा कधी सैन्यामध्ये नव्हता, तिथे चौकदारही नव्हता. म्हणजे राजाच्या राजवाड्यामध्ये ज्याला चौकदाराची सुद्धा जागा नाही. आता त्याला जर चौकदाराची जागा नसेल
तर मग या राजेशाहीचा त्याचा संबंध काय? तर त्याचा असताना काहीच संबंध नाही अशी असणारी परिस्थिती. मी जुन्या काळचं वर्णन करत असताना वर्णन असं करतो की व्यवस्थेने क्षत्रियाला राजेशाही दिली लढण्याचा अधिकार, आपल्याला मेहनतीचा अधिकार दिला अशी असणारी परिस्थिती. शस्त्र घेण्याचा अधिकार नाही. फक्त शिवाजी महाराजांचा कालखंड आपण सोडला, तेवढ्याच ह्याच्यामध्ये शस्त्र आपण उचललं, त्याच्या पुढल्या वेळेस आपल्याला शस्त्रापासून वंचित ठेवण्यात आलं. शस्त्रापासून वंचित ठेवण्यात आलं. त्याच्यामुळे क्षत्रिय हा पुजाऱ्याचा आशीर्वाद घेऊन, ब्राह्मणाचा आशीर्वाद घेऊन लढायला गेला. जाताना आपण असा गुलाल उधळला, जिंकून आला तरी आपण गुलाल उधळला, हारला तर जे जिंकलेलं सैन्य आहे ते आलं, त्याला आपण सलाम करत बसलो आणि स्वतःची समजूत करायला लागलो होतो. त्याची अगोदर गुलामी करत होतो, आता याची गुलामी करावी लागली. म्हणजे आपल्या मागची गुलामीशिवाय दुसरं काहीच नव्हतं. आणि आपल्याला गुलामीशिवाय दुसरं काहीच नव्हतं. तर या राजेशाहीचं आपलं वापरत काय? गुलामी इथल्या क्षत्रियाने सुद्धा आपल्याला करायला लावली आणि गुलामी इतक्या मोगलांनी करायला लावली आणि ब्रिटिशांनी करायला लावली. तिघांनी आपल्याला गुलामी करायला लावली. आपला त्या राजेशाहीचा संबंध काय आहे? तर गुलामीशी फक्त संबंध आहे, हे आपण सर्व लक्षात ठेवू. याच्या काळातही गुलामी, याच्या काळातही गुलामी. आणि म्हणून महात्मा फुले एका ठिकाणी असं म्हणतात की ब्रिटिश आले आणि या देशात माणूस नव्हता. ब्रिटिश आले आणि या देशात माणुसकी आली. आणि माणुसकी आल्यामुळे इथल्या अनेक गुलामांची सुटका झाली. त्याच्या गुलामातून सुटका झाली. व्यवस्था अशी व्हायला लागली की ज्या गुलामाला असलं वाटतं की मी त्याच्यातून बाहेर पडलो पाहिजे, त्यांनी असताना बाहेर पडलं. आणि म्हणून गुलामीच्या जंजिरीत तोडणाऱ्या व्यवस्थेचं स्वीकार महात्मा फुलेने केला. म्हणून आजही आपण बघत असाल की फुले दात्यांचं म्हणजे सावित्रीबाईंचंही आणि महात्मा फुलेंचाही इथे एक वर्ग नेहमी काय करत असतो? एक वर्ग नेहमी काय करत असतो? काय करत असतो? आज महात्मा फुले आणि सावित्रीबाईंना जाऊन किती वर्ष झाली? किती वर्ष झाली? 150च्या वरती झाली ना? बरोबर आहे. ते आता पुन्हा तर दोघं येणार नाही याची खात्री आहे. आणि मग त्यांना शिवाय काय आला. आपण वस्तुस्थितीला स्वीकारायला शिकलो. आपण कोणाचा द्वेष करायचा नाहीये, आपण कोणाचा मत्सर करायचा नाहीये. आपण फक्त परिस्थिती आपल्यासमोर बघायची आहे आणि त्या परिस्थिती अनुसार आपण वागलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती. आजही सोशल मीडियावरती जे आपण मोबाईल बघतो, या सोशल मीडियावरती आजही आपण बघत असाल की महात्मा फुले आणि सावित्रीबाई या दोघांना आजही शिवायची दाखवली पाहिजे. जाते की नाही? तुम्ही बोलत नाही, जाते की नाही?
का? ते एकच कारण, त्यांनी ज्या देशामध्ये माणुसकी यायला सुरुवात झाली याचं त्यांनी स्वागत केलं आणि ती माणुसकी उद्गत होत जाईल याच्यासाठी ते आंदोलन करत राहिले आणि लढत राहिले. अशी असताना परिस्थिती त्यांनी इतरांशी लढले, पण ते स्वकर्षांशी सुद्धा लढले हे आपण असायला लक्षात. आणि म्हणून हा जो धार्मिक स्तोम आहे हा पूर्णपणे धार्मिक स्तोम ज्याला आपल्याला म्हणता येईल की जी महात्मा फुले सावित्रीबाईंनी माणुसकीचं स्वागत जे केलेलं आहे केलं होतं त्याचा फूल झालंय, त्याला उकळून फेकून टाकण्याची चळवळ सुरुवात झाली आहे हे आपण लक्षात. मी असं मानणार आहे, या ठिकाणी 90% जनता ही आपली वाढ वडिलांची असणारी संस्कृती आहे, धर्म असेल, रीतिरिवाज असेल, अमुक असेल ही पाळत राहते. आणि सामान्य माणूस जोपर्यंत पाळत राहतो तोपर्यंत या संस्कृतीवरती धर्मावरती कसला आघात येऊ शकतो का? कुठला आघात येऊ शकतो का? मग भीती कसली बाळगायची आपण? आज जी भीती दाखवल्या जाते त्या भीतीच्या पाठीमागचं षडयंत्र आपण असावं. ते षडयंत्र काय आहे तर संविधान बदल. माझ्यासारखं म्हणतो एखादी वस्तू उपयोगात नसेल तर ती बदलली पाहिजे, पण ती का उपयोगात नाही याची मांडणी तर झाली पाहिजे. ती का उपयोगात नाही याची तर मांडणी झाली पाहिजे. तिची मांडणी न होता ही फक्त आपण म्हटलं उपयोगात नाही असं चालणार आहे का? ठीक आहे, बदलायचं आपण. उद्याची जी नवीन घटना येणार आहे त्याच्यामध्ये आरक्षणाचं तत्व आहे का? आरक्षणाचं तत्व नसेल तर ती आपल्या फायद्याची आहे का? तर नाही. म्हणजे आपल्या फायद्याचं नाही त्याला आपण कशाला शिकणारायचं? जे आपल्या फायद्याचं आहे ते टिकवायला आपण असताना शिकलं पाहिजे. आणि म्हणून आज हा जो लढा आहे हा मुसलमानांच्या विरोधातला लढा नाही, तर हा इथला हा जो बहुजन समाज आहे, ज्या बहुजन समाजाने एक प्रगती केली, तो स्थिर स्थावर होत चाललेला, तो झाला नाही असं म्हणणार नाही, तो स्थिर स्थावर होत चाललेला, त्याला पुन्हा अस्थिर करण्याचं कामकाज करायचं असेल तर सत्ता ही सगळ्यात महत्वाची. सत्ता ही सगळ्यात महत्वाची आणि म्हणून सत्ता आणि धर्म आपण असं जोडलं तर आपल्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी येतो. मी मध्यंतरी डॉक्टर जिचकार विदर्भातलेच आहे, बरेच जण आपण ते नाव ऐकलंय की असे श्रीकांत जिचकार अत्यंत डिग्री होल्डर होते अशी परिस्थिती आहे. आज ते आपल्यामध्ये नाही आहेत. ते महाराष्ट्राचे एकेकाळचे फायनान्स मिनिस्टर, अर्थमंत्री होते. त्यांनी त्यांचा शेवटचा जो अर्थसंकल्प दिला विधानसभेमध्ये, त्यांनी एक फार चांगलं काम केलं. आणि ते चांगलं काम म्हणजे त्या काळी म्हणजे 80 साली शासकीय निमशासकीय किती कर्मचारी होते त्याचे त्यांनी आकडेवारी केली. त्या काळात म्हणजे 1980ला 22 लाख शासकीय कर्मचारी होते. 22 लाख शासकीय
म्हणजे शासकीय निम शासकीय कर्मचारी होते की ज्यांना महिन्याचा पगार मिळत होता 58 पर्यंत गडबडी काही केली नाही का आरामात आपला असताना जगून खाऊ शकत होते. त्यांनी आपल्या नातेवाईकांना त्याच्यातून मदत करण्याचा प्रयत्न केला, पुढच्या पिढीला उभा करण्याचा प्रयत्न केला. परंतु आज जे धर्माच्या नावाने संघटन गेली 10 वर्ष चालवत आहेत, सत्ता चालवतात आहेत, केंद्राची असेल राज्याची असेल, ही 22 लाखावर सरकारी आणि निम सरकारी कर्मचारी 2024 मध्ये 14 लाखावरती आले. किती आली आहे? कमी कितीने झाली? 10. कमी कितीने झाली? कितीने झाली? डायरेक्ट कोणाचं चांगलं आहे? ऐंशी साठी या देशाची लोकसंख्या काय? तर 80 कोटी. आज सर्व लोकसंख्या काय आहे? 140. शासकीय निम शासकीय कर्मचारी वाढला पाहिजे होता की नको? मी असं समजतो 10 लाखांनी तो वाढला पाहिजे होता असं धरलं तर महाराष्ट्रामध्ये 20 लाख जण सरकारी आणि निम सरकारी झाले असते. म्हणजे 20 लाख कुटुंब हे सुस्थितीत आले असते. 20 लाख कुटुंब सुस्थितीत आले असते आणि त्याच्यापैकी अर्ध्या जणांनी आपल्या नातेवाईकाला मदत करून त्यालाही स्टेबलाइज करण्याचा प्रयत्न केला असता, त्यालाही स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला असता. दुर्दैवाने असं म्हणेल की धर्माच्या नावाखाली जे राज्य कल्याणकारी राज्य करते ते कल्याणकारी राज्य न होता ते आता खाजगीकरणाचं राज्य झालं हे आपण लक्षात. प्रायव्हेटायझेशन. हे कल्याणकारी राज्य म्हणजे काय? ते शासनाचा निधी लोकांना वरती खर्च करा. खाजगीकरण म्हणजे काय? तर नफा तोटा बघा, आपण जे करतोय त्याच्यातून नफा होत असेल तर राखवा, तोटा होत असेल तर त्याच्यातून बंद करा. आता विद्यार्थ्याला स्कॉलरशिप द्यायची म्हणजे तर ती नफा हा त्याच वेळेस दिसत नाही. तो 20 वर्षाचा ग्रॅज्युएशन झाला किंवा 24 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएशन झाला, तो ज्यावेळेस पोस्ट ग्रॅज्युएशन होतो, डबल डिग्री घेऊन बाहेर पडतो, त्यावेळेस आपल्याला असताना दिसतं की हे फळ आपल्याला मिळालं. स्कॉलरशिपमध्ये 10 वर्ष अगोदर आपण जे गुंतवले स्कॉलरशिप म्हणून तो आज डिग्री घेऊन 10 वर्षांनी बाहेर पडलेला आहे आणि ते फळ आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. मित्रो, अनेक गोष्टी इथे असताना बोलण्यासारख्या आहेत, परंतु आत्ताचा असणारा जो कालखंड आहे तो कालखंड मिळालेलं राखणं हा सगळ्यात महत्वाचा. यात आपण मानतोय की आपल्याला असणारा आरक्षणापासून वेगळं ठेवलं जाते, ट्रायबल आरक्षणापासून वेगळं ठेवलं जाते, पण ओबीसीचं आरक्षण या ठिकाणी मिळतं. लढा जो आहे तो ट्रायबल आरक्षण पाहिजे, पण ट्रायबल आरक्षण न मिळता ओबीसीचं आरक्षण आपल्याला आता असणारं पाहिजे. उद्याच्या असणाऱ्या कालावधीमध्ये मी जसं म्हणतो खाजगीकरणाचं सरकार जाऊन कल्याणकारी राज्याचं आलं तर हेच 14 लाखाचा असणारा सरकारी निम सरकारी जो आहे तो उद्या 32 लाखापर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकतो. त्याचा फायदा हा आपल्यालाच होऊ शकतो. माझं भाषण ज्या ज्या ठिकाणी होतं मी हे जेव्हा मांडतो
त्यावेळेस माझी विरोधक भारतीय जनता पक्षवाले येतात, आम्हाला पुन्हा सत्ता द्या आणि करू. मी एकाला असणाऱ्या विचारायला सांगितलं, अरे बाबा करू करण्यापेक्षा कर असं म्हणतात, करतो असं म्हणतात. आणि ते एकाने विचारलं, अरे बा आज कर, तोडला आज करता येत नाही, पुन्हा सत्ता आल्यानंतर करता येत. गॅरंटी काय तो म्हणाला, हुशार होता. तोडला गॅरंटी काय आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही हे करणार नाही. तुम्ही आत्ता ज्यावेळेस करू शकत नाही तर पुढची 5 वर्षाची सत्ता देऊन तुम्ही करणार ह्याची गॅरंटी काय? माईक सोडलं, स्टेज सोडलं, निघून गेला, अशी असताना परिस्थिती. तेव्हा धर्माच्या नावाचं जे राजकारण चाललेलं आहे ते राजकारण आपल्या हिताचं नाही. धर्म हा आपण सगळेजण त्या ठिकाणी पाळत राहणार आहोत. मी जसं म्हणालो की महात्मा फुले असतील, महात्मा गांधी आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, यांनी सुद्धा स्वतःच्या आयुष्यातून धर्म हा नाकारला नाही. त्यांनी धर्म ही संकल्पना नाकारली नाही, पण कुठला धर्म हा प्रत्येकाने त्या ठिकाणी ठरवला आणि ठरवून सांगितलं की आम्ही जसं निर्णय घेतलाय तसा तुम्हीही निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकता. आणि म्हणून माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे की येत्या लोकसभेमध्ये आपल्याला सध्याच्या केंद्रामध्ये आलेला भारतीय जनता पक्ष याला सत्तेवरती पुन्हा घेऊन यायचं नाहीये. छोट्या राज्याच्या संकल्पनेच्या विरोधात आहे. आपण सगळेजण इथल्या सर्व छोट्या राज्याच्या संकल्पनेच्या बाजूने आहोत. आणि उद्या वेगळा विदर्भ झाला, मी जसं म्हणालो की मी वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहे. आरक्षणाचा हा इश्यू आहे, परंतु विदर्भामधला कापसाचा प्रश्न आणि कापसातून समृद्धी या 2 गोष्टी आपल्याला साधायचं असेल तर हे राज्य वेगळं राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तो लढा आपल्याला उभा करावा लागेल. तो लढा उभा करण्यासाठी आपण मदत कराल, पार्लमेंटमध्ये पाठवाल ही अपेक्षा बाळगून मी अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका.